कधी असं वाटलंय का आपण सगळं काही बरोबर करत आहोत तरीसुद्धा आयुष्य गोंधळेलं का वाटतं? तुम्ही अभ्यास करता, मेहनत करता, मोटिवेशनसाठी सतत स्क्रोल करता, पॉडकास्ट ऐकता, सेल्फ हेल्प पुस्तकं वाचता, तरीही मनात एक शांत प्रश्न परत परत येतो. मी अजूनही इतका हरवलेला का आहे? मोठं झाल्यावर आयुष्य इतकं कठीण का होतं? आपल्याला खरं जगणं कुणी शिकवलंच का नाही? शाळेत आपल्याला सूत्र शिकवली, कॉलेजमध्ये स्पर्धा शिकवली, सोशल मीडियाने तुलना शिकवली, पण कुणीही आपल्याला हे शिकवलं नाही अपयश कसं हाताळायचं, करिअर कसं निवडायचं, नातेसंबंध कसे सांभाळायचे, मानसिकदृष्ट्या मजबूत कसं राहायचं आणि यशाची व्याख्या स्वतः कशी करायची. याच ठिकाणी आजचं पुस्तक प्रवेश करतं. हे तत्त्वज्ञानाचं पुस्तक नाही, हे मोटिवेशनल भाषणही नाही, हे आहे आधुनिक भारतासाठी एक व्यवहार्य जीवन मार्गदर्शक. आजच्या खोल, प्रामाणिक पुस्तक परीक्षण पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत 11 रूल्स फॉर लाईफ, सिक्रेट्स टू लेव्हल अप, चेतन भगत. हे पुस्तक परिपूर्ण होण्याबद्दल नाही, हे जागरूक होण्याबद्दल आहे. हे एका रात्रीत यशाचं वचन देत नाही, हे वास्तव जीवनासाठी आवश्यक कौशल्य शिकवतं. म्हणून थोडं थांबा, हेडफोन लावा आणि या आयुष्यासाठीच्या 11 महत्त्वाच्या नियमांवर एकत्र विचार करूया. 11 रूल्स फॉर लाईफ हे पुस्तक विशेषतः लिहिलं आहे विद्यार्थ्यांसाठी, तरुण प्रोफेशनल्ससाठी, मध्यमवर्गीय स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, समाजाच्या दबावाखाली गोंधळलेल्यांसाठी. चेतन भगत थेट भारतीय मानसिकतेवर बोलतो. पालकांच्या अपेक्षा, करिअरचा दबाव, गुणविरुद्ध कौशल्य, लग्नाची चिंता, सामाजिक तुलना, अपयशाची भीती. प्रत्येक नियम लिहिला आहे सोप्या भाषेत, भारतीय उदाहरणांसह, प्रामाणिक सत्यांसह, व्यवहार्य सल्ल्यांसह. हे पुस्तक व्याख्यानासारखं वाटत नाही, ते एखाद्या मोठ्या भावासोबतच्या संवादासारखं वाटतं. चेतन भगत हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे लेखकांपैकी एक आहेत, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते असे व्यक्ती आहेत ज्यांनी IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलं, उच्च पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडली, टीका, ट्रोलिंग आणि अपयश अनुभवलं, तरीही स्वतःचं सत्य मांडणं थांबवलं नाही. तुम्ही त्यांना आवडो किंवा न आवडो, एक गोष्ट नक्की, त्यांना भारतातील तरुणांची मानसिकता चांगली समजते. हे पुस्तक म्हणजे त्यांचा संदेश आहे, मी चुका केल्या आहेत, त्यातून शिका आणि लवकर पुढे जा. 1. आयुष्य कठीण आहे ते स्वीकारा. हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. चेतन भगत स्पष्ट सांगतो, आयुष्य न्याय्य नाही, आयुष्य सोपं नाही, आयुष्य आपल्यावर काही देणं लावत नाही. बहुतेक लोक त्रासतात कारण आयुष्य कठीण आहे म्हणून नाही, तर ते सोपं असावं अशी अपेक्षा ठेवतात म्हणून. आपण अपेक्षा करतो मेहनतीशिवाय यश, प्रयत्नांशिवाय सन्मान, शिस्तीशिवाय आनंद. एकदा हे स्वीकारलं की आयुष्य सगळ्यांसाठीच कठीण आहे, तेव्हा तक्रार थांबते आणि तयारी सुरू होते. स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही, स्वीकारणं म्हणजे मानसिक ताकद. 2. शिक्षण महत्त्वाचं आहे, पण कौशल्य अधिक महत्त्वाचं आहे. पुस्तकातील सर्वात व्यवहार्य प्रकरणांपैकी एक. गुण तुम्हाला डिग्री मिळवून देतात, पण कौशल्य तुम्हाला पगार मिळवून देतात. चेतन भगत अधोरेखित करतो संवाद कौशल्य, आत्मविश्वास, समस्या सोडवण्याची क्षमता, भावनिक बुद्धिमत्ता. तो ठामपणे सांगतो, फक्त सर्टिफिकेटच्या मागे धावणं थांबवा, प्रत्यक्ष जीवनातली कौशल्य विकसित करा. आजच्या जगात आत्मविश्वासू वक्ता टॉपरला मागे टाकतो, कुशल व्यक्ती डिग्रीधारकावर मात करते. शिक्षण दार उघडतं, कौशल्य ठरवतं तुम्ही किती पुढे जाणार. 3. संवाद कौशल्य शिका. हा एक नियमच तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुम्ही बुद्धिमान असू शकता, मेहनती असू शकता, पण जर विचार व्यक्त करता आले नाहीत, आत्मविश्वासाने बोलता आले नाहीत, संवाद हाताळता आले नाहीत, तर जग तुम्हाला कदाचित ओळखणारही नाही. चेतन भगत सांगतो, इंग्रजी ही दिखावा नाही, ती अपेक्षा आहे. संवाद ही कला नाही, ते शिकता येणारं कौशल्य आहे, आणि जे ते आत्मसात करतात ते लवकर पुढे जातात. 4. पैसा महत्त्वाचा आहे, गोंधळून राहू नका. हा नियम एक मोठा भारतीय गैरसमज तोडतो. पैसा वाईट नाही, पैसा हवा असणं चुकीचं नाही, गरिबी आध्यात्मिक नाही, संघर्ष रोमॅन्टिक नाही. पैसा देतो स्वातंत्र्य, पर्याय, सुरक्षितता, प्रतिष्ठा. चेतन भगत सांगतो, पैशाचा सन्मान करा, पूजा करू नका. नैतिक मार्गाने कमवा, शहाण्यापणे खर्च करा, विचारपूर्वक बचत करा. पैसा हे साधन आहे, त्याचा योग्य वापर शिका. 6.
करिअर निवडा, इतरांची नक्कल करू नका. पुस्तकातील सर्वात प्रभावी प्रकरणांपैकी एक. बहुतेक लोक करिअर निवडत नाहीत, ते करिअर वारशाने घेतात. पालकांची स्वप्ने, समाजाचा दबाव, शेजाऱ्यांची तुलना. चेतन भगत आवाहन करतो, टॉपरची नक्कल्स थांबवा, ट्रेंडच्या मागे आंधळेपणाने धावू नका, स्वतःच्या ताकदी ओळखा. इतरांचं स्वप्न जगण्यात यश पोकळ वाटतं. 7. अपयश सामान्य आहे, हार मानणं नाही. हा नियम मनाला लागतो. प्रत्येकजण अपयशी ठरतो, परीक्षेत, नातेसंबंधात, व्यवसायात, करिअरात. अपयश तुम्हाला ओळख देत नाही, त्यावरची तुमची प्रतिक्रिया देते. चेतन भगत सांगतो, लवकर अपयशी व्हा, लवकर शिका, अधिक मजबूतपणे पुन्हा सुरुवात करा. यशस्वी लोक नशीबवान नसतात, ते सातत्यपूर्ण असतात. 8. नातेसंबंधांना प्रयत्न लागतात. प्रेम म्हणजे बॉलिवूड नाही, लग्न म्हणजे परीकथा नाही. नात्यांना लागतं संवाद, सन्मान, वेळ, समजूतदारपणा. भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास एकळतेपणा, चिंता, पश्चाताप. अर्थपूर्ण नात्यांशिवाय यश पोकळ वाटतं. 9. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. हा सर्वात महत्त्वाच्या नियमांपैकी एक. ताण खरा आहे, नैराश्य खरं आहे, थकवा खरा आहे. चेतन भगत उघडपणे बोलतो, दबाव, चिंता, अपेक्षा. तो प्रोत्साहन देतो, मदत मागायला, मोकळ्यापणाने बोलायला, गरज पडल्यास थांबायला. मानसिक ताकद म्हणजे साष्टे राहणं नाही, ती म्हणजे स्वतःची जाणीव. 10. मान्यतेचा शोध थांबवा. लाईक्स म्हणजे तुमची किंमत नाही, फॉलोअर्स म्हणजे यश नाही. चेतन भगत इशारा देतो, सोशल मीडियाच्या व्यसनाविरुद्ध, तुलना संस्कृतीविरुद्ध. तुमची शर्यत वेगळी आहे, तुमचं आयुष्य वेगळं आहे. 11. प्रेरणेपेक्षा शिस्त महत्त्वाची आहे. प्रेरणा येते आणि जाते, शिस्त टिकून राहते. लहान रोजच्या सवयी मोठे आयुष्य बदल घडवतात. ओव्हरऑल रिव्ह्यू. हे पुस्तक जे चांगलं करतं, सोपी भाषा, भारतीय संदर्भ, व्यवहार्य सल्ला, प्रामाणिक सत्य. हे पुस्तक जे करत नाही, खोटी प्रेरणा, अवास्तव वचने. रेटिंग 4/5. हे पुस्तक तत्त्वज्ञानांसाठी नाही, हे खऱ्या आयुष्यात जगणाऱ्या लोकांसाठी आहे. जर तुम्ही गोंधळलेले असाल, दबावाखाली असाल, हरवलेले असाल किंवा फक्त थकलेले असाल, हे पुस्तक एका रात्रीत आयुष्य बदलणार नाही, पण ते कदाचित तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि खऱ्या बदलाची सुरुवात तिथूनच होते. हा पॉडकास्ट उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. जागरूक रहा, जमिनीवर पाय ठेवा आणि स्वतःला सतत लेव्हल अप करत रहा.